पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या वरवण ग्रामपंचायतीचे सरपंच गोरख दिवेकर यांची वर्णी लागली। 23 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी गोरख अण्णा दिवेकर, क्षितिजा राहुल बारवकर, मनीषा गोरख बारवकर आणि सुवर्णा किरण बारवकर यांनी अर्ज सादर केला होता। यावेळी सुवर्णा बारवकर यांचा अर्ज अवैध झाला आणि क्षितिजा राहुल बारवकर यांनी आपला अर्ज माघारी घेतला। त्यामुळे गोरख अण्णा दिवेकर आणि मनीषा गोरख बारवकर यांच्यात सरळ लढत झाली। यावेळी गोरख अण्णा दिवेकर यांना 9 मते तर मनीषा गोरख बारवकर यांना 7 मते मिळाली। यामध्ये गोरख अण्णा दिवेकर यांची सरपंचपदी विराजमान झाले। यामध्ये गोरख अण्णा दिवेकर यांना रामदास नाना दिवेकर यांच्या गटाचे अपेक्षित सहकार्य लाभलं। धारणा होती माझ्या मनाची की आपण कामकाज केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने करू असे माझे सर्व सहकार्य असते। मी एकनाथ सीताराम बरोबर काम केलं, मी नारायण भाऊसाहेबांच्या बरोबर काम केलं, मी हरिदादांच्या बरोबर काम केलं, मी मीनाताई बरोबर काम केलं, मी रामदास नाना बरोबर काम केलं। या सगळ्या माणसाचा माझ्याकडे साठा आहे। त्या सगळ्या लोकांच्या विचाराने मी कामकाज केलेलं आहे, सगळ्या लोकांच्या विचाराने मी कामकाज केले पण परंतु ही वेळ माझ्यावर आली। जशी दगडूवर आली होती थोडी बाकी आम्ही सावरली, पण ही वेळ यायला नको होती ती वेळ आली। पण मला याला तारण्याचं काम केलं असेल तर ती फक्त रामदास नानाच्या मंडळींनी केलं। आणि डी न्यूज मराठीसाठी वृत्त संपादिका नेहा सातपुते, वरवण, दौंड, पुणे।